सखुताई, त्या मुलांची लय अवस्था वाईट आहे ग. बाबाजी आहे ना त्यांचा लय छळ करतो. आपल्याला आहे ना लवकर ना त्यांना ते कैदीतून सोडायला हवं. आणि त्यासाठी आहे ना आपण पुरेशा नाहीयेत दोघी. तू आहे ना दाजींना बोलव. गावातली माणसं आणि दाजी आपण समधी जाऊ. लवकर चल. अगं चुपरे, तू खुईस का? कोणालाच नाही सांगायचंय आणि कोणाचा माझ्यावर विश्वास पण बसणार नाही. उलट ते मला पिंजऱ्यात परत ठेवतील ग. बाबाजींचं ठिकाण कुठे मलाच दाखव. हा, पुढे काय करायचंय ते मी बघेन. वय ते बी खरं आहे. आपण तसंच करू. चल. शंभू बाळा, अरे तुला किती वेळा सांगितलंय, हम्मा नाही मामी आहे तुझी. पण मारक्या शिंगांची आहे ना, म्हणून तिच्या गळ्यात घाटपट्टा घातलाय. खराचा गोठाच झालाय. सासूबाई, रमाई म्हणतीये आता काय आमच्या डोक्यावर उभी राहणार आहेस इथे? अगं इथे कुठे बसतीयस? जा तिकडे मागे दूर बस. वा वा वा, सगळं अगदी मंगल वाटतंय. नाही अगदी मंगल. नाही म्हणजे वहिनी, तुम्ही देवीवर अभिषेक करताय ना, म्हणून म्हटलं अगदी मंगल वाटतंय. हो बस. तरी काय आणखीन? अगं तुला समजत कसं नाही? अगं घराण्याच्या अब्रूसाठी, आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी वहिनी आपुलकीने श्रद्धेने देवीवर अभिषेक करतात. हा, बाबाजी, खरंच ती सखू चेटकीण आहे, चेटकीण. आणि तो दिगू बैलोबा, हो त्याचा कशावरच विश्वास बसत नाही. बाबाजी काहीतरी करा, त्या सखूचा कायमचा बंदोबस्त करा. हे सखोला पाजायचं. अहो पण ती ऐकेल का माझं? संशय नाही का घेणार? शिवाय दिगू तिच्या आसपासच असतो. अगं मग तुला काय अक्कल आहे की नाही? हे रेखा मग मडकच घेऊन येते इथं. स्वतःच डोसकं वापर की जरा. सरबतातनं दे, तीर्थातनं दे, कशातनं तरी दे, पण दे बाई. आणि मग बघ तरी सकू कशी आहे ते. सखुताई, आता थोडं सरळ जायचं आणि तिथे डाव्या हाताला एक पायवाट लागेल आणि तिथून सरळ. ए थांब, इथून चल. इथून जवळ पडेल. लांबून कशाला जायचंय? अगं पण सखुताई, तुला ही वाट कशी माहिती? अगो चल म्हंटल ना, आणि बराबर चालायचा. पायाला काय दगड बांधले तुझ्या? सांग ना ग सखुताई, तुला ही वाट कशी माहिती? सांग ना सखुताई, तुला ही जागा कशी माहिती? टवळे, मी काय तुझी खरी खरी सखुताई नाहीये. मी खोटी आहे, खोटी.
अरे चिपरे तोंड बंद कर एकदम काप काय गे चिपरे एवढीशी मुंगी एवढी आहेस तू आणि माझ्यासारख्या हत्तीच्या कानात शिरतीये माहिती काढते. आता बघ आता तुझी माहिती या जगाला कळणार नाही. चल. आई अंबेचा उदो उदो चला आता सगळ्यांनी तीर्थ घ्या हं? या आई अंबेचा उदो उदो वहिनीचं पण उदो उदो नाही हो आई अंबेचा आई अंबेचा धो धो आई अंबेचा उदो उदो आई अंबेचा उदो उदो. रमाई अगं सखूला पण दे ना तीर्थ. शंभू बाळा अभिषेकाचं तीर्थ आहे हा घे. रमाई अगं उत्तर का टाळतीयस तू? सखूला का नाही दिलंस तीर्थ? प्रसाद तर सखूनेच केलाय ना. तो देवीला चालतो मग देवीचं तीर्थ तिला का नाही चालणार? हे बघ दिगू उगाच मला बोलायला भाग पाडू नको. आई अंबेच्या अभिषेकाचं तीर्थ आहे आणि सखू मध्ये खरंच काही वाईट शक्ती असेल तर देवीला कसं आवडेल ते. ओ नाही हो सासूबाई, उलट मलाही हे सिद्ध करण्याची संधी आहे की माझ्या अंगात काहीच वाईट शक्ती नाहीयेत. तुम्ही द्या ना हो मला पण तीर्थ. हो रमाई दे तिला तीर्थ. नको नको उगाच विषाची परीक्षा का घेताय? पवित्र तीर्थ प्यायल्यानंतर काही विपरीत घडलं तर नकोच. तसं असेल तर तू सखू अजिबात तीर्थ पिऊ नकोस. आधीच उल्हास त्यात पुन्हा फाल्गुन मास.